नमस्कार मंडळी, फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवला आहे रव्याचा इन्स्टंट डोसा। आता सकाळची धावपळ खूप असते, स्वयंपाकही बनवा नाश्ताही बनवा। जर दोन्ही बनवायचे आहे आपल्याला तर त्यासाठी आहे ना हा इन्स्टंट रवा डोसा एकदम बेस्ट आहे। आणि तुम्हाला सांगतो ह्यासाठी ना कोणती प्रिपरेशन करायची गरज आहे आणि ना कोणतं बॅटर बनवून ठेवायची गरज आहे, काहीच नाही। घेतला रवा ना बनवला डोसा। आणि हेल्दी तर खूपच आहे, कारण रवा तसाही आपल्या तब्येतीसाठी हेल्दीच असतो। आणि इथं सोबतच बनवली आहे बटाट्याची एकदम टेस्टी भाजी, जशी आपल्याला म्हणजे हॉटेलमध्ये मिळते ना डोशाबरोबर खायला, तशीची ही भाजी झाली आहे। म्हणजे उरली तर तुम्ही नुसती सुद्धा खान, एवढी टेस्टी भाजी होते। आणि डोसा बघा, ह्याची जाळी पहा। तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ना मी म्हणजे सोडा वापरलाय आणि आंबवण्याचा तर प्रश्नच नाही, कारण का हा इन्स्टंट रव्याचा डोसा आहे, आंबवलं पण नाही आहे तरीसुद्धा ह्याला एकदम परफेक्ट जाळी आली आहे आपल्या डोशाला। आणि कलरसुद्धा पहा, आणि हेल्दी जास्तच आहे कारण आपण ह्याच्यात भाज्यासुद्धा वापरल्या आहे, त्या मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे। तर बघा, एक तुम्हाला इथं मी तोडून दाखवला आहे। जाळी पहा, पूर्ण आतपर्यंत मस्त जाळी, मऊ, वरून कुरकुरीत झाला आहे आणि एकदम मस्त असा ब्राउनिश कलर आला आहे त्याला। कधी बी मुलांनी म्हटलं का मला आताच डोसा खायचा आहे किंवा मला टिफिनवर डोसा बनवून दे, तर तुम्ही इन्स्टंट बनवून देऊ शकता। एवढा सोपी आहे आणि खूप टेस्टी आहे। तर इथं मी घेतला आहे बारीक रवा। आपला जो बारीक रवा असतो ना तो रवा घ्यायचा, जाडा रवा बिलकुल घ्यायचा नाही। आणि 1 वाटी घेतली, त्या वाटीनं मी इथं 2 वाट्या रवा घेतला। आणि ह्या एवढ्या रव्यामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या 3 माणसाचा भरपेट असा नाश्ता झाला। आणि त्याच वाटीनं मी इथं 1 वाटी आंबट दही ह्या रव्यामध्ये घातलं। त्यानंतर ह्याला मिक्स केला आधी नुसतंच, त्यानंतर ह्याच्यात टाकलं मी अर्धा पाऊण ग्लास पाणी। आणि ह्याचं बॅटर असं आपल्याला पातळ बनवायचं आहे, म्हणजे आपला जसा तांदळाचा डोसा आपण बनवतो ना त्याचं बॅटर थोडंसं गाढं राहते, आणि ह्याचं जे बॅटर आहे हे थोडंसं पातळ करायचं आहे। आणि ह्याची आपल्याला बनवण्याची पद्धत वेगळी आहे, त्या डोशासारखी हा डोसा बनवला जात नाही, ह्याची भाजण्याची पण पद्धत वेगळी आहे। सोबतच पहा, इथं भाजीसाठी आता काय केलंय, हिरवी मिरची, लसूण, जिरे हे मस्त खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले, याचा ठेचा बनवला आपण। आणि कढईमध्ये आता भाजी बनवण्यासाठी तेल घातलं, यामध्ये आधी 2 टीस्पून आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे। हे पहा, असे मस्त कुरकुरीत हे शेंगदाणे लागतात ह्या भाजीमध्ये, खूप छान फ्लेवर येतो शेंगदाण्याचा। शेंगदाणे तळून काढून घेतले मी आधी। आता ह्या तेलामध्ये मी इथे घातलंय जिरं आणि मोहरी। जिरं मोहरी मस्त तडतडू द्यायचं। त्यानंतर इथं मी घातलाय कांदा। आता हा पातीचा कांदा होता, जो व्हाईटवाला कांदा होता ना तो मी वेगळा काढला होता आणि तो उभा उभा चिरून याच्यात घातला। तुमच्याकडे साधा कांदा असेल तर तो तुम्ही वापरा, फक्त त्याला उभा चिरा। आणि दुसरी गोष्ट, ह्या बटाट्याच्या भाजीसाठी कांदा आपल्याला परतायचा नाही आणि त्याचा कलरसुद्धा बदलू द्यायचा नाही। फक्त थोडासा मऊ झाला का त्याच्यात आपण टाकलाय मिरची लसूणचा ठेचा। त्यानंतर इथं मी टाकलाय हळद आणि धना पावडर। हे मसाले थोडेसे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे थोडे तळले जातात। त्यानंतर ह्याच्यात टाकलाय चिमूटभर हिंग। हिंग हा तेलातच टाकायचा, मस्त तळला जातो आणि त्याचा पूर्ण भाजीला घमघम सुगंध येतो। त्यानंतर इथं मी 4-5 उकडलेले बटाटे होते, तर हे उकडलेले बटाटे सोलून घेतले आणि ह्याला आहे ना हातानंच असे फोडून टाकायचे, पूर्ण स्मॅश करायचे नाही, याच्या फोडी फोडी राहिल्या पाहिजे। हे बघा, पूर्ण अशी स्मॅश केलेली बटाट्याची भाजी डोशासाठी नाही बनवायची। वरनं चवीपुरतं मीठ टाकलं आणि तळलेले जे शेंगदाणे होते ना ते पण टाकले आणि भाजी एकदम मस्त मिक्स करून घेतली। आणि ही भाजी आपल्याला अशीच ओपन अशी शिजवायची आहे 2 ते 3 मिनिटं। जरी बटाटे पहिलेच उकडले होते ना तरी लगे मिक्स करून काय गॅस बंद नाही करायचा, थोडी शिजवायची, म्हणजे काय होते त्यात पूर्ण मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना त्या बटाट्याच्या फोडीमध्ये आतमध्ये उतरतो। इथं चिमूटभर बडीशोप घातली आहे आणि चिमूटभर आपली कसुरी मेथी हातावर चोळून घातली। कसुरी मेथीनं भाजीला घमघम सुगंध येतो मस्त, ही बघा। त्यानंतर अर्धा चमचा साखर ह्या बटाट्याच्या भाजीला घातली। साखरेनं पण मस्त थोडीशी अशी गोडवा येतो भाजीला आणि खूप छान चव लागते। त्यानंतर आता सगळे मसाले मिक्स केले आणि ह्याला अशीच मी आता 2 मिनिटं ओपनच अशी शिजवणार आहे, झाकण ठेवायचं नाही भाजीवर। ही बघा, आता 2 मिनिटं आपले झाले। इथं मी गॅस बंद केली आणि वरनं मस्त हिरवीगार कोथिंबीर घातली आणि स्प्रिंग ओनियन इथं घातला, म्हणजे आपला पातीचा कांदा बारीक चिरलेला होता तो घातला ह्या भाजीत।
दिसायला पण छान दिसतो ना, चव पण खूप भारी लागते. आता परत ही भाजी मस्त मिक्स करून घ्यायची आणि आपली बटाट्याची टेस्टी भाजी तयार आहे. आता बनवूया डोसे. तर बॅटर मस्त सेट होऊन गेलं होतं भाजी बनवेपर्यंत. त्याच्यात घातला मी बारीक चिरलेला टोमॅटो आणि आपला स्प्रिंग ओनियन. त्यानंतर घातला इथं मी कोथिंबीर आणि एक गाजर हा खिसून घातला याच्यामध्ये. याच्यासोबत तुम्ही बीट पण घालू शकता असला तुमच्याकडे तर. आणि स्प्रिंग ओनियन होता म्हणून घातला, तुमच्याकडे नसेल तर साधा घाला, फक्त बारीक चिरून घाला. त्यानंतर याच्यामध्ये टाकले मी चिमूटभर चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ. चमचाभर जिरे टाकलं आणि चमचाभर मोहरी. आता जिरं मोहरी बरेच जण तडका म्हणजे तेलात तळून पण टाकतात त्याच्यात, पण तशी टाकायची काही गरज नाही. कारण आपण हे डोसे जे आहे ना आपले एकदम पातळ असे कागदासारखे पातळ न कुरकुरीत बनवणार आहे. ते त्या तव्यामध्ये बॅटरमध्ये शिजले जातात ते आपले जिरं आणि मोहरी. त्याने काही फरक पडत नाही. सगळं मिश्रण एकदा परत मिक्स करून घेतलं मस्त. आणि आता हा तवा जो आहे ना हा पहिले कडकडीत मस्त असा 5 मिनटं फुल गॅसवर गरम करून घ्यायचा. हा बघा. त्यानंतर असा गोल आकाराचा चमचा घ्यायचा हा असा. बॅटरची कन्सिस्टन्सी पहा, एवढी अशी पातळ पाहिजे आपल्याला. आणि काय केलं, तव्यावर पहा टेम्परेचर सेट करण्यासाठी जरासं पाणी टाकलं, म्हणजे असा शिंपडा दिला पाण्याचा. तो पुसून घेतला तवा, म्हणजे एक त्याचा बेस तयार होतो डोशाचा. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, आपण नॉर्मली डोसा बनवताना चमच्यानं बॅटर घेतो आणि पूर्ण तव्यावर थोडं थोडं करून पसरवतो, तसं इथं करायचं नाही. इथं पहिले एकदा चमच्यातलं बॅटर टाकायचं तव्यावर, जिथं पडलं तिथं पडलं, आणि मग जी बाकीची बाजूची रिकामी जागा आहे ती भरत भरत जायची. एक काय ना बॅटर टाकायचं नाही ना पसरवायचं नाही, कारण जर टाकलं तर जाळी बनणार नाही डोशाची. डोसा एकदम असा चिपचिपा होईल, तो असा कुरकुरीत असा मस्त जाळीदार डोसा तुमचा बनणार नाही. हे पहा, असं तव्यावर एका जिथे आपल्याला जागा मध्यभागी टाकायचं आणि मग त्याच्या रिकाम्या जागा भरत जायच्या. आणि हा आपला कागदासारखा पातळ कुरकुरीत जाळीदार डोसा तयार होतो. याच्यात ना सोडा टाकलाय ना इनो टाकलं. आणि एक एक थेंब तेल घालायचं. एकदम हेल्दी आहे का नाही. पहिले फुल गॅस करायचा आणि डोसा सेट झाला तव्यावर का मग गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर 2-3 मिनिटं, म्हणजे टोटल 5 मिनिटं, पहिले 2 मिनिटं आणि मग अजून 2-3 मिनिटं, असं करून 5 मिनिटं एक डोसा भाजायचा. आणि कुरकुरीत डोसा तुमचा बनतो का नाही पहा तुम्ही. आता इथं सगळे डोसे बनवून तयार झाले. आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, सगळे मस्त ब्राउनिश कलर आहे आणि जाळीदार डोसे तयार आहे. आणि थोडंसं काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा, कारण की त्यानं मला खूप मोटिवेशन मिळते. तोपर्यंत बाय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.